मित्रांनो, LLBच्या ॲडमिशनचे जे फॉर्म आहेत, कॅप राउंडचे जे फॉर्म आहेत, ते आता जुलैमध्ये सुरू होतील. आणि जुलैमध्ये हे फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला जर रिझर्व्हेशनमधून या फॉर्मला अप्लाय करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. LLB कॉलेजेसमध्ये टोटल सीट्स ज्या अवेलेबल असतील, त्यापैकी 70% रिझर्व्ह सीट आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हीही रिझर्व्हेशन कॅटेगरीमधून येत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण कॅप राउंडला ॲप्लिकेशन करताना आपण कुठले डॉक्युमेंट सबमिट करायला हवेत, कुठले डॉक्युमेंट आपले व्हॅलिड असतील, फक्त पावतीच्या बेसिसवरती आपलं ॲडमिशन होईल का? आणि ॲडमिशन झाल्यानंतर ॲक्चुअल डॉक्युमेंट आपल्याला किती दिवसात सबमिट करावं लागेल, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, LLB ॲडमिशन काउन्सिलिंग आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केली आहे. तुम्ही 3 इयर CET असाल किंवा 5 इयर CET असाल, तुमच्या कॅप राउंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज किंवा चांगलं प्रायव्हेट कॉलेज हवं असेल, तर ही काउन्सिलिंग तुमच्यासाठी असणार आहे. कारण मित्रांनो, या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस मिळतो. आमचे जे एक्सपिरियन्स काउन्सिलर आहेत, ते तुमच्यासोबत डिस्कशन करतात आणि तुम्हाला बेस्ट कॉलेज सजेस्ट करतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे पर्सेंटाईल आलेले आहेत, ते पर्सेंटाईल पाहून प्रिव्हियस इयरचा जो कॉलेजेसचा कट ऑफ आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये एक एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी दिली जाते. त्यानंतर कॅप राउंडचे जे तुमचे फॉर्म फिल केले जातात, तर त्या कॅप राउंडच्या फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला असिस्ट करण्याचं काम सुद्धा ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर करतात. कट ऑफचं अनालिसिस असेल आणि कुठल्या राऊंडमध्ये आता तुम्ही कॉलेज फिक्स करायला पाहिजे, याविषयी सुद्धा तुम्हाला मदत करण्याचं काम इथे केलं जातं. किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर मदत करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपलं ॲडमिशनचं टेन्शन कमी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहूयात की लॉ CET नंतर जे LLBला ॲडमिशन होतात, तर त्या LLBच्या ॲडमिशनमध्ये जे रिझर्व्हेशन ॲप्लिकेबल असतं, त्या रिझर्व्हेशनसाठी इलिजिबिलिटी काय आहे? पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे LLBच्या CETमध्ये रिझर्व्हेशन अप्लाय केले जातात, ते रिझर्व्हेशन फक्त महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी असतात. OMS विद्यार्थ्यांना हे रिझर्व्हेशन अवेलेबल नाहीयेत. जो रिझर्व्हेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे, त्या रिझर्व्हेशनच्या क्रायटेरियाला तुम्ही फुलफिल करत असाल, तरच तुम्हाला हे रिझर्व्हेशन मिळू शकतं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्हेशन हे फक्त ॲप्लिकेशन सबमिशनच्या वेळेस कन्सिडर केलं जाऊ शकतं. जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना ओपन कॅटेगरीमधून फिलअप केला आणि कॉलेजच्या ॲडमिशनला गेल्यानंतर तुम्ही म्हटले की नाही, मी OBC मधून आहे, तर मला OBC मधून तुम्ही ॲडमिशन द्या, हे त्यावेळेस पॉसिबल होणार नाही. म्हणजे कॅप राउंडच्या वेळेसच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय करावं लागेल. आता बॅकवर्ड क्लास रिझर्व्हेशनमध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीजला किती सीट्स रिझर्व्ड आहेत, ते आपण याच्यामध्ये पाहू शकतो. SC कॅटेगरीला 13% सीट्स कॉलेजेसमध्ये रिझर्व्ह असतात. ST साठी 7%, VJ DT साठी 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%, OBC 19%, SBC ला 10%चं इथे रिझर्व्हेशन आहे. आणि टोटल रिझर्व्हेशन जर आपण टॅली केलं, तर 60% हे टोटल रिझर्व्हेशन बॅकवर्ड क्लासेससाठी आहे. उरलेलं 10% हे फिजिकली हँडिकॅप आणि डिफेन्स कॅटेगरीमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही बॅकवर्ड क्लासेसमधून येत असाल, या सगळ्या कॅटेगरीज ज्या इथे मी डिस्कस केल्या त्याच्यामधून तुम्ही येत असाल, तर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स इथे सबमिट करणं नेसेसरी आहे. विदाऊट डॉक्युमेंट तुम्ही तुमचं रिझर्व्हेशन क्लेम नाही करू शकत. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट सोबत तुमच्याकडे असणं मस्ट आहे, तरच तुम्ही रिझर्व्हेशन क्लेम करू शकता. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ॲटलिस्ट 31 मार्च 2026 पर्यंत असायला हवी. पुढे जर तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पेंडिंग असेल, तुम्ही अप्लाय केलं असेल, तर ॲटलिस्ट त्याची पावती तरी तुम्ही तिथे कॅप राउंडमध्ये रजिस्ट्रेशन करताना सबमिट करणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे पावतीही नसेल, तर रिझर्व्हेशन तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे कॅप राउंडच्या अगोदर ॲटलिस्ट तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय करून ठेवा. आता बरेचसे विद्यार्थी म्हणताय तुमचा गॅप आहे, त्याच्यामुळे कॉलेज म्हणतंय की तुमचा गॅप असल्यामुळे तुम्हाला 15 फॉर्म भेटू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सेतू सुविधा केंद्रात जा आणि सगळी कंडिशन सांगा, त्याच्यानुसार डॉक्युमेंट जमा करा आणि ॲटलिस्ट व्हॅलिडिटीची पावती तरी तुमच्याकडे ठेवा, म्हणजे रिझर्व्हेशन तुमच्या हातातून जाणार नाही. जर तुम्ही आता काही डॉक्युमेंट्सच्या फक्त पावत्या सबमिट केल्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस,
तर तुम्हाला हे ॲक्चुअल डॉक्युमेंट जे मिळणार आहे ते सुद्धा सबमिट करणं खूप महत्त्वाचं आहे. राउंड 2चे जे ॲडमिशन होतात, तर राउंड 2च्या ॲडमिशन पूर्वी जे सर्टिफिकेट पेंडिंग होतं ते सबमिट करणं इथे महत्त्वाचं असणार आहे. कारण कॉलेजेसला पण पुढे राउंड 3 साठी वॅकन्सीज ओपन करायच्या असतात. जर तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट नाही केलं तर तुमचं ॲडमिशन तिथे कॅन्सल होतं आणि मग तुमचं जे सीट आहे ॲज अ वॅकंट सीट थर्ड राउंडसाठी पुढे कन्सिडर होतं. म्हणजे राउंड 2 पर्यंत तुम्हाला वेळ आहे तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल ते सबमिट करण्याची. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की जे रिझर्वेशन कॅटेगरीमधून येतात त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पहिली गोष्ट, फेल्युअर टू सबमिट डॉक्युमेंट. जर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट सबमिट करायला फेल झाला, तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करू शकला नाही, तर तुम्हाला ॲज अ ओपन कॅटेगरी म्हणून कन्सिडर केलं जाईल. म्हणजे कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही जर तुमचं डॉक्युमेंट दिलं नाही, ॲटलिस्ट पावतीही दिली नाही, तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होईल. जरी तुमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी नसेल, यू विल बी कन्सिडर्ड ॲज ओपन कॅटेगरी स्टुडंट. इतर राज्यामधले जे कॅन्डिडेट असतील त्यांचं डोमिसाईल महाराष्ट्र सोडून इतर राज्य आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरी कन्सिडर होईल. SBC कॅन्डिडेट जे आहे त्यांचं रिझर्वेशन OBC कॅटेगरीमधून क्लेम करू शकतात आणि SBC कोटा जो आहे तो 2% आहे. जेवढ्या वॅकन्सीज असतील त्याच्या 2% कोटा हा SBC कॅटेगरीला इथे दिला जातो. जे विद्यार्थी डिफेन्स कोटामधून येतात त्या विद्यार्थ्यांना 5% रिझर्वेशन इथे आहे. आता हे जे रिझर्वेशन आहे ते फक्त महाराष्ट्राच्या डोमिसाईल कॅन्डिडेट्सलाच ॲप्लिकेबल आहे. तर डिफेन्स रिझर्वेशनमध्ये 3 कॅटेगरी असतात, DEF1, DEF2 आणि DEF3. तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहून घ्या. जे डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात किंवा डिफेन्समधून जे रिटायर्ड आहेत, हा जो डिफेन्स कोटा आहे तो ॲप्लिकेबल आहे. ॲक्टिव्ह पर्सन जे आहेत महाराष्ट्रामध्ये जे पोस्टेड आहेत, अशा पालकांच्या मुलांना सुद्धा डिफेन्स कोटा ॲप्लिकेबल आहे. आता हा जो डिफेन्स कोटा आहे याच्यामध्ये बरेचसे टाईप आहेत. तर त्या टाईप्समध्ये प्रायोरिटी कशी दिली जाते, तर प्रायोरिटी 1 to 9 समोर दिलेली आहे. या प्रायोरिटीनुसार तुमचे ॲप्लिकेशन कन्सिडर केले जातात. जर तुम्ही 9th प्रायोरिटीमध्ये येत असाल तर तुमच्या अगोदर प्रेफरन्स हा सुरुवातीच्या 8 लोकांना दिला जातो. तर अशा पद्धतीने या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये ठरवल्या जातात. आणि हा जो डिफेन्स कोटा आहे तो सिव्हिलियन स्टाफला ॲप्लिकेबल नाहीये, फक्त डिफेन्स स्टाफलाच हा ॲप्लिकेबल असणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, डिफेन्स कोटामधून जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स इथे असणं तुमच्याकडे महत्त्वाचं आहे. प्रो फार्मा जे दिलेले आहेत, नोटिफिकेशन ज्यावेळेस येतं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रो फार्मा दिलेले असतात, ते प्रो फार्मा तुम्ही फिलअप करायला पाहिजे. ते प्रो फार्मा तुम्हाला ॲप्लिकेशनच्या वेळेस सबमिट करावे लागतात आणि तुमची जी प्रायोरिटी कन्सिडर होईल ती आपण प्रिव्हियस स्लाइडवर जी पाहिली आहे त्यानुसार तुमची प्रायोरिटी इथे कन्सिडर होईल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रो फार्मा सबमिट करणं नेसेसरी आहे, तरच तुम्हाला डिफेन्स कोटामधून ॲडमिशन घेता येईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, पर्सन्स विथ अ डिसॅबिलिटी अशा कॅन्डिडेटसाठी 5% रिझर्वेशन ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे. तर याच्यासाठी इलिजिबिलिटी आहे, तुमच्याकडे 40% बेंचमार्क डिसेबिलिटी असायला हवी आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे प्रूफ पण असायला हवं. तर या डिसेबिलिटीजमध्ये लोकोमोटर डिसेबिलिटी असेल, ब्लाइंडनेस असेल, डेफनेस असेल, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीमध्ये ऑटिझम असेल, डायलेक्सिया असेल, मेंटल इलनेस, ब्लड डिसऑर्डर असेल जसं की थॅलेसिमिया, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला 5% रिझर्वेशन हे भेटू शकतं PWD कॅटेगरीमधून. जे व्यक्ती PWD कॅटेगरीमधून अप्लाय करतील त्यांना सुद्धा काही डॉक्युमेंट्स इथे सबमिट करावे लागतील, जसं की कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं मिळालेलं तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि त्यासाठी तुम्हाला प्रो फार्मा जो दिला जाईल तो प्रो फार्मा सबमिट करावा लागेल ॲप्लिकेशन करते वेळेस. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोटा आहे तो एडेड मायनॉरिटी कॉलेज, अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये ॲप्लिकेबल नसणार आहे. फक्त गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्येच डिसॅबिलिटीचा जो कोटा आहे तो ॲप्लिकेबल आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं तर बॅकवर्ड क्लासेसला 60% इथं रिझर्वेशन आहे, डिफेन्स कॅटेगरीला 5% रिझर्वेशन आहे, डिसॅबिलिटीला अगेन 5% रिझर्वेशन आहे. पण ते रिझर्वेशन कधी आहे, जर तुम्ही व्हॅलिड डॉक्युमेंट सबमिट करत असाल विदिन द टाइम लिमिट तर हे रिझर्वेशन तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, वेळेवरती तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित रेडी करा, अपलोड करा, कॅपचं शेड्यूल पाहत राहा. डॉक्युमेंट्स जे तुमच्याकडे अवेलेबल नसतील त्यांना तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्यांच्या रिसिप्ट व्यवस्थित जपून ठेवा, त्या रिसिप्ट तुम्हाला अप्लाय करायला कामं येतील.
आणि सेकंड राऊंडच्या ॲडमिशनच्या पूर्वीच तुम्हाला ॲक्च्युअल डॉक्युमेंटसुद्धा सबमिट करावं लागणार आहे. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच LLB ॲडमिशन काउन्सिलिंग जी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केली आहे ती जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, इन्क्वायरी करा. कारण या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेज सजेस्ट करणं असेल, कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला गायडन्स देणं असेल, तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, कॉलेज ॲडमिशन या सगळ्या गोष्टी ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स तुमच्यासोबत डिस्कस करून करणार आहेत. तर लवकरात लवकर LLB ॲडमिशन काउन्सिलिंग जॉईन करा आणि आपल्या ॲडमिशनचं टेन्शन विसरून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राऊंडची तयारी करा. थँक्यू.